नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनेलच्या वतीने आज मी आपल्याला पारंपरिक पद्धतीने पाल पायसम ही खीर कशी तयार करतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। केरळमध्ये भगवान श्री कृष्णांना पाल पायसम ही खीर नैवेद्यामध्ये दाखवतात। ही खीर बनवण्यासाठी 1 कप लाल ऑर्गॅनिक तांदूळ निवडून घेतलेले आहेत। हे तांदूळ मी स्वच्छ धुवून 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवत आहे। तांदूळ भिजवून 2 तास झाल्यानंतर गॅसवर कढईमध्ये 1.5 लिटर गाईचं दूध घेत आहे। दीड लिटर दुधामध्ये मी अर्धा लिटर पाणी ओतत आहे। गॅसवर दूध गरम करत ठेवलेलं आहे, तर आपण भिजवलेले तांदूळ मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ आणि पाणी घेऊन जाडसर वाटून घेत आहे। अशा तऱ्हेने जाडसर तांदूळ वाटून घेतलेले आहेत। मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतलेले तांदूळ उकळत्या दुधामध्ये ओतत आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटलेले तांदूळ दुधामध्ये ओतून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घेऊन तेही पाणी मी ह्या दुधामध्ये ओतत आहे। यामध्ये चिमूटभर मीठ घालत आहे। तांदळाच्या खिरीला छानपैकी उकळी आलेली आहे। दुधामध्ये तांदूळ छानपैकी शिजलेले आहेत। यामध्ये 1 कप साखर घालत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। खिरीमध्ये साखर विरघळलेली आहे आणि खीर दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे। खीर तयार झालेली आहे, तर गॅस बंद करून कढईला झाकण लावून थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवून देत आहे। थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करत आहे। उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी पाल पायसम ही खीर तयार झालेली आहे। भगवान श्री कृष्णांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक अशी पाल पायसम ही खीर तयार झालेली आहे। आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, हाईप करावं, कमेंट्स कराव्यात, शेअर करावं। तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये। धन्यवाद।